नागपुर के सकदरा थाना क्षेत्र के राधा कॉम्प्लेक्स इलाके से एक बेहद चौंकाने वाली घटना सामने आई है, जहां एक छोटे से विवाद ने इतना उग्र रूप ले लिया कि सरेआम तलवारें और लाठियां चल गई। इस हिंसक झड़प में एक ही परिवार के पिता और पुत्र गंभीर रूप से घायल हो गए हैं, जिन्हें इलाज के लिए अस्पताल में भर्ती कराया गया है। यह घटना सकदरा के राधा कॉम्प्लेक्स परिसर की है, जहाँ पीड़ितों की अपनी दुकानें हैं। जानकारी के अनुसार पड़ोस की दुकान चलाने वाले वैभव भुसारी के बुजुर्ग पिता उम्र 65 वर्ष एक सार्वजनिक जगह पर पेशाब करने गए थे। इसे लेकर वहां मौजूद युवक के साथ उनकी कहासुनी हो गई। विवाद इतना बड़ा कि हमलावर पक्ष ने तुरंत 7 से 8 लोगों को बुला लिया, जो तलवारें, लाठियां और बैट लेकर आए थे। उन्होंने दुकानदार और उनके परिवार पर जानलेवा हमला कर दिया। इस हमले में दीपक बांधवकर को तलवार लगने से गहरी चोट आई है और उन्हें पास ही 6 टाके लगे हैं। उनके बेटे को भी बैट और लाठियों से बुरी तरह पिटा गया है। दोनों का फिलहाल निजी अस्पताल में इलाज चल रहा है। सरेआम हुई इस हिंसा से परिसर के व्यापारियों और नागरिकों में भारी रोष और डर का माहौल है। पुलिस अब सीसीटीवी फुटेज और चश्मदीदों के आधार पर आरोपियों की तलाश कर रही है। आम्ही इथे दुकान चालवतो। आमचं राधा कॉम्प्लेक्स मध्ये दुकान आहे। तर इथे बाजूच्या राहणारे नगराळे कंपनीचे काही लोक आले होते। त्यांनी वाद केला आणि तलवार काठ्या गिट्या घेऊन आले होते, मारापिटी केली। त्यात माझा भाऊ दीपक बांधवकर याला तलवार लागली, त्याला ईशा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलेला आहे। तो अंडर ऑब्झर्वेशन आहे। 5-6 टाके लागले काहीतरी असं। त्याच्यानंतर त्याच्यासोबत मुलगा आहे त्याचा, त्याला तिथे दवाखान्यात ठेवलेला अंडर ऑब्झर्वेशन, कारण यांनी बॅटनी वगैरे सगळ्यांना मारलं। मला पण बॅट लागली, पण मला नॉर्मल लागलेली होती, कारण मी बाजूला दुकानात बसतो। आणि याच्यावरून वाद झाला। तर वादाचं कारण म्हणजे वैभव भुसारी यांचं नंदू पोहेवाला म्हणून बाजूला दुकान आहे आणि माझ्या भावाचं बाजूला कुणाल इलेक्ट्रिकल म्हणून दुकान आहे, त्याच्या बाजूला माझं भांदरकर इलेक्ट्रिकल म्हणून दुकान आहे। तिघांचे पण आजूबाजूला दुकान आहेत। यांचे वडील वैभव भुसारींचे वडील हे वयोवृद्ध आहेत, 65 वर्षाचे पार आहेत। त्यांना लघवी लागली होती म्हणून ते समोर लघवीला गेलेत। मग ते लघवीला काम म्हणून गेले म्हणून यांच्याशी ते वाद करत होते। तर माझ्या भावाचा मुलगा तो तिथे पाहत होता। तर पाहत असताना तो एकदम ताबडतोब आला, तू पण तिथे जात असतो रे म्हणे बाबा सुला म्हणे। त्याला 2-4 मारले त्यांनी कणपटीत, आणि त्या कणपटीत मारल्यामुळे आम्ही लोक धावलो, तो मारत काय म्हणून। मग तो पळत गेला आणि मग 7-8 जण घेऊन आला तिकडून। आणि मग त्यांनी अशा बॅटनी, तलवार, जे काही शस्त्र आणले त्यांनी हमला केला। त्यानंतर आम्ही पोलिसांना फोन केला। मी माझ्या भावाला ऍडमिट केला दवाखान्यात, तो ईशा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे आणि माझा पुतण्या पण तिथे ऍडमिट आहे। आता सध्याच्या परिस्थितीत तिथे सगळे पोलिसांची टीम आहे, ते नियंत्रणात आणलेलं आहे।